म्हणू लागली, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणू लागली. आणि तसं म्हणायला लागल्या मथुरेतल्या सगळ्या महिला हसायचं, तिला वेळ लागला का हिला. गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणते, दही घ्या दूध घ्या म्हणायचं सोडलं. तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. तिथं गेली, गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणू लागली. दही घ्या दूध घ्या लोणी घ्या म्हणायचं काय होऊन गेली, विसरली. मग मथुरेतल्या काही काही महिला सुद्धा यायच्या काहीतरी पात्र घेऊन, द्या दामोदर द्या अर्धा, गोविंद पावसर द्या. ऐका, ती त्या मापामध्ये दही दूध लोणीच घालायची, पण तिला दह्या दुधात लोण्यात सुद्धा तोच दिसायचा. हो, कृष्णच दिसत होता, गोविंद दिसायचा. त्यांना ती माप तसं घालायची. गेली दही दूध लोणी विकण्याकरता आणि तिथं जाऊन काय म्हणू लागली, कोणी भुलली नारी, विसरून गेली. आणि काय म्हणू लागली, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकण्याकरता गेली. हरी घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या म्हणू लागले. तुकोबार म्हणतात, कोण ती गोपिका आहे, काय तिची अवस्था आहे, कोण ती गोपिका, कोण एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. का बर देखिला बैसला तो चिवदनी, आणि त्याच्यामुळेच सर्वस्वाचा झाला आपुलियाचा गोविंद कळा. आणि बघा, तशा अवस्थेला ज्या भगवत भक्ताची स्थिती, तशा अवस्थेला ज्याचं जीवन प्राप्त झालेलं असते. बघा, ज्याचं पूर्णत्वाला जीवन प्राप्त झालं, ज्याला इतर विषयाचा विसर पडला, त्याला कुठलं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं. त्याला समाजाशी काही घेणं देणं नसतं. बाकीचं मान अपमान भेद भेद हे काही त्याच्याकडे शिल्लक राहिलेलं नसतं. या अवस्थेला ज्याचं जीवन प्राप्त झालं, तुका म्हणे आम्ही झालो लागो निधी पाप पुण्य अंगा. त्याची अवस्था कशी असते, कोणी निंदी, कोणी बंदी, कोणी मारी, कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, दोही पासूनी वेगळा. बघा, आपल्याला एखाद्याने आपली केली काय स्तुती स्तुती केली आपली, बरं वाटतं का नाही, असं वाटतं का नाही, हा म्हणजे वाटतं थोडस फुगत. आणि काय करे असं आपलं तोंडाचं म्हणलं तर झालाच का नाही नाराज, लगेच कुचमत वाटत. बरं, आपली एखाद्याने पूजा केली ओवाळला सुद्धा, आणि एखादा आल्यावर आपण त्याच्या घरी गेलो, या नाही बसा
बसा की तिथं बसा बसा म्हणजे उपेक्षेने मग थोडं नाराजच होता मग या 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 असं केलं थोडस आता आपला रोज चांगलं व्हायच ना तो या 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 बरोबर आल्यावर दिसतंय तुम्हाला बसा बसा तिकडे बसा मग थोडं फरक पडतोच ना कारण आपली काही ती अवस्था नाही ना पण ज्याची ती अवस्था आहे त्याला कोणी निंदी कोणी बंदी कोणी मारी कोणी पूजा करी मज हेही नाही मज तेही नाही ही जी परमार्थातली सर्वोच्चतम अवस्था त्या गोपिकेची म्हणून पूर्णच मला जीवन प्राप्त झालं भक्तीची उच्चतम अवस्था आहे भक्तीने इतर विषयाचा विसर पडून गेलेला आहे मग तिला समाजाशी काही घेणं देणं कोण आपली स्तुती करते कोण आपली निंदा करते कोण नाव ठेवतंय कोण आपल्याला हसतंय काही कर्तव्य शिल्लक तुका मने हासे जन हो ज्याच्याच वेळेला टपकन केली शिकार निघून गेली तुका म्हणे हास्ये जन नाही कान का देखिला डोळा बैसला म्हणे तोच उदनी उच्चारी ढोबा रखुमाये
शब्दशः अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. भगवंताचं चरित्र अगम्य अशा प्रकारचे, नाना प्रकारच्या लीला, अनंत प्रकारच्या खोड्या, अनंत प्रकारचे गाराणे आहे. आता सगळ्या खोड्या, सगळे गाराणे आपण कसे सांगू शकतो तास दीड तासात? ज्यांचं आयुष्याची आयुष्य गेलं चरित्र वर्णन करता काढता त्यांच्याकडून पूर्ण वर्णन झालं. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण नाही का? काय आपण आपल्या मुखाने भगवंताचं कितपर्यंत चरित्र वर्णन करणार आहे? अनेक प्रकारच्या लीला भगवंताच्या, अनेक प्रकारच्या खोड्या, अनेक प्रकारचे गाराणे यशोदेकडे येऊ लागले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी का जावे, सांगणार आहो का निघून जा का? प्रत्येकाचं सेपरेट गाराणं येऊ लागलं. परवाला मुच्या घरा द्या तिकडे मला नाही मिळालं असं. खरंच माझ्या माता समजलं किती रडकं आचपळ असलं तरी त्यांच्यात तो गुण आहे. आपल्यात काही लई रडायला लागलं तर आपण असं आहे आपल्याला. चाल गारहाणं येऊ लागलं प्रत्येकाचं. परवाला मुच्या घरा गारहाणं सांगते यशोदेला. दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा, सैरत्यावरी फोडीला. गारहाणं सांगते. अगं यशोदे, का ग पुढे कृष्ण काय झालं? अगं परवा आमच्या घरी आला कृष्ण. बघ लाईट गेलेली होती, फॅन चालत, म्हणून माझं म्हातारं बाहेर झोपलो होतो. हा रात्रीचा आला, ताकाचा डेरा घेतला म्हाताऱ्याच्या उगं माझं कुकू बळकट होतं म्हणून म्हातारं नाही तर तशी बरीगर. आता मला सांगा, हे भगवंताला शोभत का? देव लोकाच्या म्हाताऱ्या माणसाला असा त्रास देणं हे देवाला शोभत नाही. आपल्यासारख्याच्या पोरांनी केलं तरी चालतंय. आता तुमच्या लायसन घेतलं देवाने केलं नाही पाहिजे असं. पण याचा सुद्धा अर्थ मी अगोदर सांगितलं, हे वाचार्थाने चरित्र आहे सांगितलेलं आहे. हे वाचार्थाने चरित्र आहे, पण असं नाही ते चरित्र. इथं सांगते परवा आमच्या घरी आला, दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा, सैरा त्यावडी फोडीला. हे वाचार्थाने चरित्र सांगितलं. पण याचा लक्षार्थाने अर्थ असा आहे, तिला त्या गवळणीला हे सांगायचंय यशोदेला की यशोदे तुझ्या कृष्णाने माझं जे म्हातार आहे, आमचं म्हातार लय दांभिक आहे, दांभिकपणा जो माझ्या म्हाताऱ्याचा होता तो तुझ्या कृष्णाने काय केला? घालवला. असं तिला सांगायचंय. दुसरं प्रमाण तिला असं सांगायचंय, डेरा फोडीला दंभाचा. कोणता डेरा फोडला? डेरा फोडीला दंभाचा. माझ्या म्हाताऱ्याचा जो दांभिकपणा होता तो तुझ्या कृष्णाने घालवला. हा लक्षार्थाने अर्थ आहे. आणि वाचार्थाने मग आता लोकाला पटवायसाठी ते सांगितलं. मग परवा लांबच्या घरादारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा, सैरा त्यावरी, असं तिने गाराणं सांगितलं. गाराणं सांगितल्यावर आपल्या लेकराचं गाराणं जी सांगते माणूस काय त्याला तोंड टाकून बोलत असं आहे का? बरोबर मी सांगते त्याला, अरे बसा बसा बसा. आणि यशोदेने पेशंट चहा पाजला तिला. चहा पाजला ती थोडीशी हा ती दिली वाटं लावून. ती वाटं लावली तर खालच्या आळीची दुसरी आली, तिचं गाराणं वेगळं. यशोदे पुढे कृष्ण काय झालं? अष्टदळ काढली अंगणी, वरी मुते चक्र पाणी. मग मी आज सकाळी लवकर उठले आणि रात्रीच महाराजांनी सांगितलं होतं करून की उद्या सकाळी निघणार आहे. हा मग तेव्हा सांगितलं होतं ना आपल्या दाडात, हा सांगितलं होतं ना. तसं मी सकाळी लवकर उठले, सडा टाकला आणि त्याच्यावर सुंदर अशी रांगोळी काढली. काय सांगते ती? अष्टदळ काढली अंगणी,
वरी मुते चक्र पाणी. अगं तुझा कृष्ण पळत पळत आला आणि मी ती रांगोळी काढली होती, अष्टदळ काढलं होतं, आला आणि त्या रांगोळीवर. आता हे बरं दिसतंय का लोकांच्या रांगोळी? बरं दिसतंय का? बरं दिसत. आणि हे देवाला तरी सोबत, बाकीच्याने कोणी केलं तरी ऐका. पण हे सुद्धा वाच्यार्थाने चरित्र आहे, लक्षार्थाने नाही. देव काही अशा गोष्टी करायला. पण याचा अर्थ असा आहे बघा, ज्या गोपिकेने आपल्या दारामध्ये अष्टदळ काढलं होतं. कोणतं दळ? की ज्या फुलाला 8 पाकळ्या असतात. किती असतात? त्याला कोणतं दळ म्हणायचं? अष्टदळ म्हणायचं. आणि ती रोज आपल्या दारामध्ये अष्टदळच काढायची. का काढत होती? त्याचं कारण होतं, तिला अष्टमा सिद्धी प्राप्त होत्या. किती? हा. आता काही काहीला एकच प्राप्त आहे. कोणती? हा. काही काही डोंगरात दर्या खोऱ्यात काही काही बसलेले आहेत ना, त्याला एकच सिद्धी प्राप्त आहे. कोणती? वाच्य सिद्धी. आणि त्या वाच्य सिद्धीच्या जोरावर ते काय करतं, एखादं दरिद्री असलं त्याला जर म्हटलं ना तुझं, तर त्याचं काहीच्या काही होतं. एखाद्याचं बरं चाललंय बघ खाऊन पिऊन, त्याला म्हणलं तुझं की होतं. हे कशाच्या जोरावर? वाच्य सिद्धीच्या जोरावर. ऐका, ते तेवढंच करीत. काय? कुणाला शाप देतं, कुणाला आशीर्वाद देतं, एवढंच करतं. आणि लोक त्याचे सामान्य लोक वाहवा करतात. हो मा एकदा बोललं का? ऐका पुढचं ऐका. ते वाच्या सिद्धीच्या जोरावर लोक त्याची वाहवा करतात. ते कोणाला शाप देतं, कोणाला आशीर्वाद देतं, पण त्याचं स्वतःचं काहीच होत नाही. स्वतःचं काहीच होत नाही. आणि सिद्धीवाल्याला वारकरी संप्रदायामध्ये तेवढं स्थान नाही, हे ध्यानात ठेवा. सिद्धीला बी पिसे कोणतया पुसे नीले राजा म्हणजे सिद्धीला नाथ महाराजांनी कुठं प्राधान्य दिलं? सिद्धी लावी पिसे कोणतया ऐका. आणि मग मला सांगा, ज्याला एक सिद्धी प्राप्त आहे त्याची जर एवढी जाहीर, त्याची एवढी वाहवा, तसल्या सिद्धी तिला किती होत्या? मग ती काय पायान चलत असेल काय रस्त्याने? तिला एवढा अहंकार होता त्या सिद्धीचा, तिला एवढा अहंकार होता, एवढा अहंकार होता. गोकुळातल्या सर्व गोपिकांना, गोकुळांना, गोकुळवासी लोकांना सगळ्यांना ती तुच्छ समजायची. काय समजायची? त्यांचं काय विठोबा रुक्माई, रामकृष्ण हरी आमच्यासारखं. त्यांचं काय रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई आमच्यासारखं. असले बरेच गाय बने रामकृष्ण हरीचं काय तुला अक्कल का पिढी आहे? रामकृष्ण हरी सारखा जगात श्रेष्ठ मंत्र नाही. तुला अक्कल का कोणता मंत्र श्रेष्ठ? हजारो मंत्र आहेत, त्याच्यातला तो सर्वश्रेष्ठ आहे. भगवंताचे हजारो नाव आहेत, तसे हजारो मंत्र आहेत. आणि हजारो मंत्रातला सर्वश्रेष्ठ मंत्र आहे रामकृष्ण. याच्यावर तुमतुने शास्त्रीने 2 तास चिंतन केलं. आषाढी वारीच्या टाइमला 2 तास चिंतन केलं एवढ्याच. आणि आपल्याकडे 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी हे काय? तत्वमसी. हे जे 4 महावाक्य आहेत ना, तसं रामकृष्ण हरी हे महावाक्य कसं हे सिद्ध करून दिलं त्यांनी. आणि एवढं स्पष्ट सांगितलं. पुन्हा जर म्हटलं कोणी एखादा म्हणलं ना रामकृष्ण हरी मंत्र श्रेष्ठ नाही, त्याचं तिथंच कान साड धोडा म्हटलं. हा, एखादं म्हणलं कोणी गाय बनवतं आहे ते काही काही असं विढाला. कशा करता सांगतोय? अष्टमा सिद्धीचा अहंकार ती बाकीच्या गोपाळांना, गवळणींना, गोकुळवासी लोकांना तुच्छ समजायचे. यांचं काय श्रीकृष्ण गोविंद हरी मोराने विठोबा रुक्माई श्रेष्ठ समजायची. अहंकार होता तिला. कशाचा? हा. म्हणून 8 सिद्धी होत्या ना, अष्टमा सिद्धी, म्हणून ती अष्टदळ काढायची त्या अहंकाराचं प्रतीक म्हणून. आलं का देणार? आणि तिला भगवंताला हे सांगून द्यायचं होतं, बाई असल्या अष्टमा सिद्धी ज्यांनी प्राप्त करून घेतल्यात ना, त्या सिद्धीवाल्यावर मी, हा सध्याचा अर्थ आहे. आलं का देणार? विठाला सिद्धीवाल्याला माझ्याजवळ स्थान नाही, सिद्धीवाल्यावर मी. मग तिला दुसरं हे सांगून द्यायचं होतं, बाई या सिद्धीचा अहंकार सोड आणि वैष्णव या भूमिकेत ये. माझ्या स्वरूपात
रूपाशी एकरूप होण्याकरता त्याला निका वैष्णव लागतो. बाकीच्याला माझ्याजवळ स्थान वैष्णव निका. मग तिला हे सांगायचं होतं त्या सिद्धीचा अहंकार सोड आणि वैष्णव या भूमिकेत ये. याच्याकरता ते चरित्र आहे. नाही तर मग सिद्धीवाल्याला माझ्याजवळ असा त्याचा अर्थ आहे. हा, पण वाच्यार्थाने वेगळा अर्थ, लक्षार्थाने असा अर्थ आहे की त्याचा अहंकार सोड, वैष्णव या भूमिकेत ये. पण चरित्र सांगताना सांगितलं अष्टदळ काढले अंगणी वरी होते चक्रपाणी. तिचं गाराणं यशोदेने ऐकून घेतलं, शांतवन केलं, तिलाही परत पाठवलं. आता कोणती आई आहे की आपल्या लेकराचे अनेक गाराणे आले, तिला काही गुदगुल्या होत्या, तिला दुःख होतच ना. कधी कधी कृष्णाला म्हणायचे, अरे कृष्णा तू नंद पाटलाचा मुलगा आहे, आपलं घराणं मोठं आहे, तू श्रीमंताचा मुलगा आहे, नंद पाटलाचा मुलगा आहे, तुला हे वागणं सोबत, हे असं करणं योग्य? बरं आपल्याकडे काय कमी आहे? काय गुन्हे का करीतोसी चोरी, किती सांगू तरी न ऐकसी हरी. कशाला खोड्या करतो, कशाला चोऱ्या करतो? खोड्या नको करू माझे खोड्या नको करू माझे म्हणून घ्यायचं असतं. नाही तर मग ती आजच्या आपल्यामध्ये चोका पडते. उर्मी आल्या वेळेला म्हणून घ्यायचं असतं. काय मागं पुढं नाही, महाराज आला काय घ्यायचं. का खोड्या करतो? खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. कशा करता करतो ही? तू नंद पाटलाचा मुलगा आहे आणि जर तुला खोड्या करायच्या असल्या तर आपला एवढा मोठा बांधलेला आहे ना, याच्यातच कर ना खोड्या. भगवान मनात म्हटले आई बरी ना बाहेरची पडा बाहेर, काय थळा वाजून साप घरात झाला. पुन्हा बाहेर काढायला पुंगी वाजावं लागेल. पुंगी वाजल्याशिवाय बाहेर नाही निघायचा तो. कशाला बरी ना बाहेरची पेडा बाहेर. पण भगवंतानी कधी कधी घरामध्ये सुद्धा काही काही खोड्या केल्या. कधी कधी घरातही भगवान त्रास द्यायचे. कुणाला? यशोदेला. एके दिवशी सकाळी सकाळी तिने डेरा घेतला मंथन करायला, आणि ते दोर बांधला रस्सी. आता पूर्वीच्या जुन्या थकलेल्या म्हाताऱ्या त्यांनी केलेलं आहे. मावशी बरोबर आहे ना? तुम्ही केलेलं आहे काय? घुसळण केलंय का नाही? ज्यांनी केलंय त्याच मान हलवा. ती पूर्वी मान आली तर तो घुसळण केलंय. तू आता आजच्या दिनातली तू, तुला काय बटन टाकलं की लगेच होतंय. तुला मोदीवाणी चांगले आजच्या दिनात. जुन्या आमच्या थकलेल्या म्हाताऱ्यांनी ते केलेलं आहे बघा. ते खांबाला तिथून दोर असायचा, ते रवी असायची, रवीला दोर असायचा आणि मग ते चालायचं. काय केलंय आयटी बरोबर झोकाचा लागायचं ना असं. बरोबर का नाही मग? आणि आताच्या नवीन पुरीला जमणार नाही. ते वाकडं तिकडे घेऊन रवी इकडे इकडे लागून डेरा फुटाया बसलाय. तसं ते यशोदा मंथन करू लागले. मंथन करत असताना भगवान कधी कधी यायचे डायरेक्ट धरायचे. काय नको नको तो घरातही, कारण तिने सांगितलं बाहेर करण्यापेक्षा आपलं. मग तिथं सुरुवात नको नको. ते काही करून ठेवलं असलं, निवडून ठेवलं असलं तर त्याच्यातलं याच्यात टाकायचं, याच्यातलं करायचे. भगवान मंथन करू लागले की डायरेक्ट येऊन बंद करायचे. काय
म्हणून सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. बघा त्याला बाहेर पाठवायचं असलं तर माणूस दुसरं काहीतरी आम्ही दाखवतो ना, तशी यशोदा म्हणती. बघ ना दारी उभ्या गोपिका तुझला मारिता ती हका. जाणार ते हाक मारतात. दारी उभ्या गोपिका तुझला मारिता ती हका. भगवान म्हणतात असू दे कोणी असं. अरे कोणी नाही. आली आली ती राधिका दावी नेत्र खुणा. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. राधा आली जा. तिला वाटलं असं म्हटलं तरी पण भगवान सोडत. मग यशोदेने पुन्हा आम्हीच दाखवलं. दही दूध तुप लोणी दही दूध तुप लोणी तुला देते शारंग पाणी. क्षणभरी तू खेळे माझ्या मनमोहना. भगवान ऐकत नाही. गवळण जनाबाईची ती जनी म्हणे ऐशारती म्हणजे अशा प्रकाराने जनी म्हणे ऐशारती समजावी ते कान्हा प्रती. बरं तू काही सामान्य आहे काय. सकळ जाणी श्रीपती अंतरीच्या खुणा. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. सोड ना बाबा. मग यशोदेच्या लक्षात आलं मला जर एवढा त्रास देतो इथं हे बाकीचे सांगतात यांचं काही खोटं. पण जवळ खरं वाटत नाही तोपर्यंत माणसं दुसऱ्यालाच काय देतात, दोष देतात. मग यशोदेने सांगितलं कृष्णा बाद झाला आता तू काही इथं ठेवायचा मापा राहिला, इथं ठेवायसारखा राहिला नाही. मग चल म्हटली आता तुला शाळेत घालते. भगवान म्हणतात आई शाळेत घालते पण कुठल्या शाळेत घालते. इंग्लिश मिडियमला टाकते का मराठीत घालते पुढं नाही. त्यावेळेला नसेल मला वाटतं इंग्लिश मिडियम आहे नसेल. अहो त्यावेळेची मराठी काय 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 त्यावेळेची शाळा म्हणजे गाई राखायची शाळा, गाई राखायची शाळा त्यावेळेची. त्यावेळेला यशोदेने सांगितलं उद्या जाई राणा
पासून गायी घेऊन जात जा कुठं. आता भगवान म्हटले ठीक आहे तुझी इच्छा आहे तसं. कारण भगवंताला पुढे वृंदावनात राहिलेलं काही कार्य करायचं तर पुढे ही बहुत करणे. भगवान म्हटले ठीक आहे आई तुझी इच्छा आहे ना उद्यापासून मी रोज जात जाईल पुढं. पण भगवंताने विचार केला मी एकटा जाऊन काय करू शकतो. अहो साधं एक कीर्तन करायला एक एवढा लावाजा मला कीर्तन करायला. भगवंताला तर ते 8व्या अवतारातलं काही कार्य करायचं होतं पुढं. एकट्याने काय करता येईल म्हणून भगवंताचे जे संगडी होते ना. अरे तुम्ही गाया घेऊन साडे तुम्ही गाया घेऊन साडे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलं तुमच्या 4-4 2-2 ज्या घरी आहेत ना त्या सुद्धा घेऊन तुम्ही या. यशोदेने अगोदर त्याला एकट्याला सांगितलं उद्या जाई सगळे घेऊन गोधना. भगवंतानी बाकीच्या संवड्यांना सांगितलं तुम्ही सुद्धा तुमच्या 4-4 2-2 त्या घेऊन. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. मग गेले ना भगवंताच्या मनावर सगळे. गाई गोपाळ संगडे वना गाई गोपाळ संगडे वना गाई गोपाळ संगडे वना. गेले वृंदावनामध्ये गेले. नाना प्रकारचे खेळ झाले. विठू दाडू चेंडू लगोरी नाना पायरी खेळ झाले. 12:30 वाजलेले. थोडे खेळ नाना प्रकारचे खेळ झाले. गोपाळाने सांगितलं कृष्णा कुठपर्यंत खेळ खेळायचं. खांदी भार काय खेळायचे तुका म्हणे आता खेळ झाली आता वेळ म्हणते आना. बास म्हटले आता कृष्णा. भगवान म्हटले बास तर बास. आणा सगळ्या गायी एकत्र. सगळ्या गायी एकत्र आणल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. भगवान ती शिदोरी घेऊन मध्यभागी उभा राहिले. तो प्रसंग कसा होता त्या प्रसंगाचं वर्णन
शुकाचार्य महाराजांनी केलं. बिभ्रदवेनुम जठर पठयो शृंगवेत्रेच, म्हणजे तो प्रसंग कसा होता, भगवान उभे कसे होते, त्या प्रसंगाचं ते केलेलं वर्णन आहे. शुकाचार्य महाराज म्हणतात भगवान मध्यभागी उभा होते. पुढे उभा होते, मध्यभागी उभा होते. डाव्या हातामध्ये तो काल्याचा कवळ घेतलेला होता. जे गोपाळ होते, छोटे छोटे गोपाळ जवळ, मोठे गोपाळ त्याच्या बाजूने, त्याच्यापेक्षा मोठे, असे कमळाच्या आकारासारखे गोल चक्राकार सगळे गोपाळ असे बसवलेले होते. भगवान मध्यभागी उभा होते. डाव्या हातामध्ये काल्याचा मोर पिसाचा मुकुट जो होता डोक्यात तो काढून इथं धरलेला होता. वाजवायचा पावा होता तो इथं कमरेला खोसला होता. भगवान मध्यभागी उभा होते आणि भगवान गोपाळांना म्हणतात, गड्यावो काला तुम्हाला देतो खरा, पण भजन केलं करता का तर संपवून करताना गोपाल कृष्ण राधा कृष्ण द्वापार युगामध्ये, कोणत्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये भगवंताने स्वतःच्या हाताने तो काला यमुनेच्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळांना दिला. तीच कालेची परंपरा. कलियुगामध्ये तोच काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी सर्वांना दिला. एकच टाळी चंद्रभागे माझा ज्ञानराज गोपाळासी, तोच काला ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दिला. आणि तीच कालेची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, नाथ महाराज, निळोबराय आदी करून या संतांनी वारकरी संप्रदायामध्ये तो दंड घालून दिला. कोणता? नाम सप्ताह किती दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, महिन्याचा असो, सप्ताह कथा असो, रामायण असो, भागवत असो, दिंडी असो, म्हणजे सप्ताची सांगता, कथेची सांगता, दिंडीची सांगता काल्याच्या कीर्तनाने म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करून, भगवंताचं चरित्र गुणवर्णन करून, दिंडीची, यज्ञाची, सप्ताची सांगता करावी, हा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांनी घालून दिलेला नेम आहे. दंडके त्याच नियमाप्रमाणे केलेली सेवा आहे. ज्ञानेश्वर थोडक्यात विचार मी आपल्या समोर ठेवला जे योग्य आहे ते गुरुजनांचं, मायबाप संतांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, आपण सर्व उपस्थित महाराज मंडळी, अर्थात तशी इथं जुनी जाणती संप्रदायातली मंडळी, आणि तसा माझा बऱ्याच वर्षापासूनचा अण्णा महाराज, रे महाराज आहे, बऱ्याच वर्षापासूनचा, म्हणजे मी नवीन टाळकरी असल्यापासूनचा त्यांचा माझा परिचय. पण मध्ये बरेच दिवस थोडंसं काय म्हणतात त्याला, गॅप पडला, अंतर पडलं, खंड पडला. पण जुनी आता पहिल्यापासून दिंडी इथून चालत होती. त्या काळामध्ये मला वाटतं चापडगावच्या मुक्कामाला कायम भेट व्हायची. तिथं आमची दिंडी असायची तिथं. पण नंतर आमचा थोडासा मार्ग बदलला. तिथून पुढं कमी अधिक प्रमाणामध्ये, आणि पूर्वी इथंच आमचे आदिनाथ महाराज झांबरे बरेच वर्ष त्यांची काही सेवा होती. त्याच्यानंतर जगताप महाराजांची तर अनेक वर्ष सेवा इथं. म्हणजे तसा तुमचा आणि तसा आमच्या परंपरेचा तसा एकदम
हा म्हणजे सुरी करायचो का म्हणजे दोन व्यवहार असतात ना कोणते रोटी आणि बेटी आता काय हा आहे ना बा ते आहे काय आणि काय नाही ना ते आमचं एकदम असं फरक आहे. जुनी जाणती संप्रदायातली परंपरा जपणारी मंडळी आणि जुनी वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन चालणारी इथं मंडळी आहे आणि तुम्ही त्याच परंपरेमध्ये एवढ्या वर्ष वाटचाल ही नामसत्ताची केली. प्रत्येकजण त्याच जुन्या जाणत्या मंडळीमुळं आषाढी वारीला जातोय, माऊलीच्या समाधी सोहळ्याला कार्तिकीला येतोय, त्र्यंबकची वारी, पैठणची वारी असं. अर्थात हे कोणातरी पूर्वजामुळंच आपल्याला ते घडतंय आणि ते घडलंय. जोपर्यंत आपलं शरीर सुदृढ आहे, हयात आहे, तोपर्यंत आपण हातपाय चालते, तोपर्यंत वारी पायी केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, पारायण केलं पाहिजे, नित्यनेम केला पाहिजे. आणि ज्ञानोबराय तुकोबरायचे आपण पायी केले. आपलं घराणं खानदानी, ज्ञानोबराय तुकोबराय पायी केत म्हणजे आपलं घराणं कसलं आहे, खानदानी घराणे ना. मग परमार्थ करताना सुद्धा खानदानी घराण्यासारखा करायचा. म्हणजे खानदानी घराण्यासारखा कसा म्हणजे आपण बाकीचं काही गबाळ जमा करायचं, गाणं म्हणायचं. म्हणजे तुम्ही आता भविष्यातले पुढे कीर्तन करायचं, म्हणजे कीर्तनात गाणं कधी म्हणायचं नाही सांगतो तुम्हाला. कविता म्हणायची, शायरकी फेरकी मोकार आरोळ्या फिरोळ्या किरकळ्या हे काही करायचं नाही. कारण ती इथं भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न करा. भक्ती ज्ञान वैराग्य सांगा. नाही जमलं एखाद्या संताचं चरित्र सांगा, भक्ताचं चरित्र सांगा, एखाद्या देवाचं चरित्र सांगा. 18 पुराण आहे, अनेक संतांचं चरित्र आहे. चरित्र कधी इटत नाही. तुम्ही भगवंताचं संतांचं चरित्र सांगा. आता सगळ्यांनाच वेदांत शास्त्र सांगता येत आणि काहींचं ज्यांचं झालंय तरी मांडता येत नाही, ही अडचणी. आता आमच्या बरोबर काही काहींचं पाठशाळेत ते झालेलं होतं. कोणतं विचारसागर, पंचदशी, ब्रह्मसूत्र सगळं झालेलं आहे. असं बोलायला लागलं तर सगळ्या पंक्ती सांगता येते क्रमवार. पण ते म्हणते कीर्तनात कशा मांडायच्या, ते अभंगात कसं घुसवायचं. मग अभंगात कसं घुसवायचं म्हणलं त्याला पुन्हा मोठ्याचं ऐकावं लागतं. ते मोठ्याच ऐकावं लागेल ना पुन्हा, मग ते लक्षात येईल. आता काही काही जुन्या जाणत्या मंडळींनी अशी काही प्रक्रिया तयार केलेली आहे, ती प्रसंग तयार केले ना. सिंके लावियले दुरी